पोहाळे तर्फ बोरगाव येथे ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्यानं बिबट्याचा शोध घेण्याचा वन विभागाचा प्रयत्न। ड्रोन कॅमेऱ्यामध्ये बिबट्या आढळला नसला तरी अद्यापही शेतामध्ये बिबट्याच्या पाऊलखुणा असल्यामुळं शेतकरी, ग्रामस्थ, महिला आणि लहान मुलांमध्ये भीतीचं वातावरण। पन्हाळा तालुक्यातील पोहाळे तर्फ बोरगाव येथे सोमवारी रात्री तामखडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील शेडाच्या परिसरात बिबट्यानं पाळीव कुत्र्यावर हल्ला केला होता। हल्ला केलेल्या ठिकाणी मानवी वस्ती आहे। बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या पाळीव कुत्र्याचा मृतदेह शेडापासून सुमारे 300 मीटर अंतरावरील तेलकाट नावाच्या उशेतात फडशा पाडलेल्या अवस्थेत आढळून आला होता। बिबट्यानं मानवी वस्तीजवळच्या शेडातून कुत्र्यास नेल्यामुळं पोहाळे आणि पोळवाडी येथील शेतकरी, महिला, ग्रामस्थ तसेच लहान मुलांमध्ये भीतीचं वातावरण आहे। या घटनेनंतर पन्हाळा वन परिक्षेत्राचे रेंजर अजित माळी यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी रात्री बाजारभोगाव वन परिमंडळाचे वनपाल राजाराम रसाळ, वनरक्षक मच्छिंद्र नवाळे, वनमजूर शंकर पाटील तसेच आरआरटी टीमचे किरण कुंभार, अमोल चव्हाण, संभाजी चौगले यांनी थर्मल ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्यानं घटनास्थळ परिसर तसेच घटनास्थळाच्या चारी बाजूला बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु ड्रोन कॅमेऱ्यामध्ये बिबट्या आढळून आला नाही। अद्यापही बिबट्याच्या पावलाचे ठसे पोहाळे आणि पोळवाडी येथील ठिकठिकाणी शेती परिसरामध्ये आढळून आल्याचं शेतकरी वर्गातून सांगण्यात येत आहे। त्यामुळं वन विभागानं या गंभीर विषयाबाबत आणखीन त्वरित उपाययोजना करून बिबट्यास सापळा लावून त्वरित बंदिस्त करावं अशी मागणी शेतकरी वर्गामधून व्यक्त होत आहे।